करिता माझ्यासारख्या पामराला आमंत्रित केले निमंत्रित केले त्यांच्याबद्दल मकान मालकांचे आणि त्यांच्या समस्त परिवाराचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार। विशेष म्हणजे जे बागडी टोल्यावरून भजनी मंडळ आलेलं आहे ते दादा हिरेपुंजे दादा यांचे सुद्धा मनापासून आभार, कारण यांच्याच माध्यमातून या तुमच्या कुराडी गावापर्यंत येण्याचे सौभाग्य लाभलं, म्हणून त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। पण दादा, मी काही संत नाही, महंत नाही, ज्ञानी नाही, कीर्तनकार महाराज वगैरे काही नाही, तर तुमच्याच सारखी एक प्रपंचात राहणारी सर्वसाधारण स्त्री आहे। गुरुमाऊलीच्या कृपेने वेळवाकडे शब्द गायन करण्याचा, वेळावाकडा प्रवचन करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही तो स्टॅमिना देव तसे तसंच सारखा माझ्या गायनात, माझ्या प्रवचनात अनेक चुका घडून येतील, तुमच्याच लेकरू समजून माझ्या चुका पदरात घ्याल आणि झालेल्या चुकांवर तुम्ही सर्व संत मायबाप मार्गदर्शन कराल, हीच तुमच्या चरणावर माझे दोन हस्त आणि तिसरं मस्तक ठेवून नम्र निवेदन आहे, विनंती आहे। मग कोणताही कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपले इष्ट, आपले आराध्य त्यांना आधी नमन करतो, वंदन करतो आणि आमच्या वारकरी संप्रदायाचे इष्ट आराध्य म्हणजे भगवान परमपिता परमेश्वर पांडुरंग आहे आणि म्हणून आधी नमन देवाला, आधी नमन भगवंताला। पण संतांनी प्रमाणात सांगितलंय की बाबा रे, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग। मग या जागेवर बसलेले तुम्ही सर्व श्रोते मायबाप, तुम्ही सर्व प्रेक्षक मायबाप भगवंताच्या स्वरूपात नाही, कारण तुची श्रोता तुची वक्ता ध्यानासी आणि म्हणून आधी नमन तुमच्या चरणावर। माझा परिचय देवाचा राहिला नाही का, म्हणून कोटची बाई आली आहे। माझं नाव श्यामकलाबाई बावणे, आसुली गोंडीटोल्यावरून तुमच्या कुराडी गावापर्यंत आले आहे आणि आता आधी नमन तुमच्या चरणावर। तुम्हा सर्वांच्या पाया माझी विनवणी, तुम्हा सर्वांच्या पाया माझी नमस्कार चरणी। गोपाल कृष्ण भगवान सर्वांच्या पाया माझी गा विनवणी, मस्तक चरणी ठेवून या। आणि आता नमन देवाला, आता नमन त्या भगवंताला। अग पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू
शिरोमणी जगद्गुरु जगतवंदनी तुकाराम महाराज पांडुरंगाला आदिन मन आदिवंदन का म्हणून करतात। तर आदि अनादीचे भगवंत आदि अनादीचे पांडुरंग आणि त्या देवाच्या हातात या संपूर्ण विश्वाची सत्ता आहे। जगाचे करते धरते म्हणजे भगवान परमपिता परमेश्वर पांडुरंग। आम्ही तुम्ही या ठिकाणी बसल्यावर हे सत्ताही कोणाचे तर देवाचे। चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविन नाही। आणि म्हणून आदिन मन देवाला त्या भगवंताला विनवणी आहे की देवा या कीर्तन रूपी जागेवर मागे पुढे उभा राहायगा सांभाळीत अग आलिया आघात वचन ऐका कमळापती माझी रंकाची करजोडीत कथे काढी आपण असावे जवळी। मग दुसरे नमन शंताला का म्हणून ओ महिला मंडळी लक्ष द्या इकडे। शंताला दुसरे नमन का म्हणून करतात तुकाराम महाराज या भंगामध्ये। तर तेच भगवंत तेच पांडुरंग गुरुमाऊलीच्या रूपाने प्रगटले। का म्हणून प्रगटले तर आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाश दाखवण्यासाठी। कारण बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कडवडा भगवंताला दया आली आणि ते गुरुमाऊलीच्या रूपाने प्रगटले। आणि म्हणून इकडे संतांनी प्रमाण दिला अरे मंगलमय गुरुराज माझ
गोपाल कृष्ण भगवान गुणाम गुप्ता निरुणाम प्रकाश ज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेतात ते संत ते सद्गुरु. गु म्हणजे गुणातीत आणि रु म्हणजे रूपातीत जे स्वरूपाची जाणीव करतात ते संत आणि ते सद्गुरु. आणि म्हणून दुसरं नमन संताला दुसरं नमन सद्गुरु मावलेला. आता संत आणि भगवंत महान आहेत. भगवंताची सत्ता आजही आहे, मागे होती ना उदय राहणार आहे. आणि कृपा जसं म्हणलं तर 4 प्रकारच्या. देव कृपा, आई बापाची कृपा, संताची कृपा आणि कोणाची कृपा आहे? शास्त्राची कृपा. 4ही कृपा महत्वाच्या आहेत. पण देवाला कोणी पाहिलं का आजपर्यंत तुम्ही? हो महिला मंडळी, बचत गट पाहिलं का जी? तू यायचं हरी पाहुणे नसतील वाटते, पुरं गायब झालं. लग्नाच्या सीजन आहे तर नाही, ह्या सर्व गावातल्याच आहे. 1-2 पाहुणे असतील बिचारे. हा त्याचप्रमाणे अभिमन्यू भाऊ वंजारी मुकाम गोरेगाव यांच्याकडून 100 रुपयाचे दान हरिकीर्तनात आले आहे. धन्यवाद. भगवान परमपिता परमेश्वर यांची मनोकामना पूर्ण करू. धन्यवाद. भगवंताला कोणी पाहिले का? पाहिलं का जी? कोणा पाहिलं? हात वर करून सांगा. तुमच्यापैकी पाहिलं कोणी? नाही. देव कसा आहे? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिची भजे. अव्यक्त आहे तो परमात्मा, त्याला कोणी पाहिले नाही. पण व्यक्त देव तुमच्या माझ्या सर्वांच्या घरी आहेत. ते कोण आहे? तर आई आणि बाप. कारण हाती घालव देवाची उपाधी मिळाली. आई आणि बापाला ना गुरमावलेला. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. अव्यक्त परमात्म्याची सेवा सर्वच लोक करते. दगडमातीच्या मूर्तीच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून वगैरे वगैरे. पण मायबापाची जिथं सेवा करतात का जे आता ते जमान्यात? तुमच्या गावात करत असतील म्हणा, कुराडीमध्ये, पण आमच्या इकडे तसा नाही आहे. यायच्या बी काय करतात नाही. होय बच्चा याला वाजवू द्या ना, मधामध्ये बस म्हणा त्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अव्यक्त परमात्माची सेवा सर्वाला आवडते. पण जिवंत मायबापाने जन्म दिला आणि ह्या लायकीचा बनवला की आज 4 पैसे कमवता. त्या मायबापाची सेवा करणे कोणाला आवडत नाही. आताच्या या कलियुगामध्ये एखाद्याच्या घरी कधी 2 किंवा 3 पोरं असले ना, एक म्हणते त्याच्या जास्त लोभ आहे तर तो करल म्हणते त्याची ना, एक म्हणते की त्याच्या जास्त लोभ आहे तर तो करल. आम्ही काऊन करू? असंही आहे नाही का? मग सेवा करावासाठी झगडा करतात का कधी मायबापाची? पैशासाठी झगडतात नाही. कोणाच्या? तर मायबापाची. जीव जाय देहातून ना पुत्रा पुष कोटे आहे धन, काका ठेवला म्हणून त्याच्यासाठी झगडा. आता एक ताजी घटना मी माझ्याच परिवारातली सांगते. माझे मामा जे गोरठाचे, माझे आईचे जे काका, त्याला पॅरालायसिस झाला. आता पॅरालायसिस झाला ती एक राईट साईड म्हणजे पूर्णच तो कामात येतच नाही, तो काही यूजच नाही होत. बेटाना जसा लखवायच्या अटकाला तर बाप थोडा बोलत होता. म्हणे बाबूजी तुम्हाला तर म्हणे असा लखवा झाला का मराल का वाचाल याची गॅरंटी नाही, पण म्हणे अकाउंट मध्ये पैसे किती आहेत तो सांगा. मग विचार करा, बापाची भीकर आहे का पैशाची भीकर आहे? तसा जग आहे नाही का? आणि म्हणून इकडे संत समर्थ सांगतात की बाबा रे, अगं आई बापाचे वडकाशी, हे आई बापाचे
जाणे का तीर्थाची कुंडलिका काय केले परब्रह्म गाव उभे केले ऐसा होई का सावधान त्याने भेटेला नारायण तुका म्हणे आई बापे प्रत्यक्ष देवाचे जिवंत असते देवात माझ्या आणि तुमच्या घरी आई आणि बाप पण आम्हाला त्यांची ओळख आहे का आणि आताच्या या जगात कलियुगामध्ये नाना प्रकारचे धर्मपंथ उद्भवले जातात तुम्हाला ज्या ठिकाणी सुख मिळते समाधान मिळते त्या धर्मामध्ये जा पण आपल्या खऱ्या धर्माला लोक विचारणं खरा धर्म कोणता आहे अरे ज्या मायबापांना जग दावला त्या लायकीचा बनवला की आज या जगामध्ये 4 पैसे कमवतात त्याची सेवा करणे हा तुमचा परमधर्म आहे आणि म्हणून शंकराने आम्हाला तुम्हाला सावध केलंय काय म्हणतात ते अरे सच्चा धर्म नाही भाई सच्चा धर्म नाही जाना मग आपल्या खऱ्या धर्माला विसरून बरोबर जरी आडे मार्गाने कोणी गेले तर मग काय होणार आहे अरे बसरे भाऊ झालं याला काय त्याची खावा पिवलं त्या म्हणजे याला झोपडायला लागेल कारण काय ना बचपनात भजनाची आवड राहते ना ज्याला तो 55 मध्ये घडते ज्याला बचपनात भजन नाही केलं तर 55 मध्ये करण्याची गॅरंटी आहे का नाही रघुनाथ महाराज की जय काही काही लोकांची आहे म्हणजे नाही आमची काही वय आहे का म्हणजे जवानपुराची आताचे भजन कीर्तन करायची आमची वय आहे मग विचार करा आता वय नसेल तर मग म्हातारपणात करतील का म्हातारपणामध्ये भजन करतील याची गॅरंटी नाही म्हातारपण येणारच आहे हे कोणी पाहिजे का नाही नाही अरे संतांनी सांगितलंय भजन कर मस्त जवानी में तुला देता
बापा किसने असं सारखा तो करून राहिला भजन आता लहानपणातच करून राहिला बरे समोर करायला मिळते किंवा नाही मिळत सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आपला विषय आई बापाच्या सेवेबद्दल सुरू आहे. तेरवीचा विषय आहे पण तेरवीचा विषय सुरू राहणार आहे. नाही तर म्हणा की खरोखर तेरवी बद्दल काही सांगतच नाही ना म्हणा दुनियाभराच्या का सांगतात ना का नाही डोक्यात कोणी सकड किंवा नाही कडे नाही का. पण हा समाज प्रबोधन आहे जनजागृती आहे. किती काही तिरकुटाच्या गोष्टी सांगला पण अक्कल खुरकुटात राहिली मग त्या तिरकुटाच्या गोष्टी कोणत्या कामाच्या आहेत का नाही. त्याच्यासाठी समाज जागृत झाला पाहिजे नाही का. काळाची गरज आहे प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नाही. आज आई बापाच्या प्रॉपर्टी जगणं सर्वाला आवडते ना त्याची सेवा करणे कोणाला आवडत नाही. म्हणून ह्या समाजाला जागृत करणे आमच्या कीर्तनाचा उद्देश आहे आणि लक्ष आहे. तर इकडे पुंडलिका सारखे भक्त झाले. पुंडलिकाने जिवंतपणात मायबापाची सेवा केला ना त्याच्या सेवेला त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन जगात मालक त्याच्या भेटीसाठी आला. युगे 28 विठेवर उभा वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी पर ब्रह्मालगा चरणी वाहे भीमा उद्धारी जगा. जय देव जय देव. आता ते पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी का म्हणून आले तर आई बापाची सेवा मनोभावाने केला ना ते भेटीसाठी आले. बघ तुम्ही आम्ही आई बापाची सेवा जरी मनोभावाने केला पांडुरंग तर भेटीसाठी येणार नाही पण देवाचा आशीर्वाद आई बापाचे आशीर्वाद आणि तुमच्या आमच्या या लहान पोरावर संस्कार घडतील म्हातारपणात तशीच सेवा करतील. नाही तर मग बाबळीचे झाडं लावून टाकून आंबे तोडायला जाऊन तर का मिळतील जी काटे काटे. जय शिकरणी वैसा फल आज नहीं तो अरे माँ की सेवा ने किया जवानी मेरे मर जाते चुल्लू जवानी में बाप की सेवा नहीं किया जवानी में तू मर जा तू चुल्लू आयुष्य बेटाला बेटा म्हणता येईल का जी नाही. आणि म्हणून दादा 13व्या-12व्या मध्ये जलेबीना बुंदीचं जेवण नको द्या पण जिवंतपणात मायबापाची सेवा करा. हीच खरी सेवा कोणाची आहे तर भगवंताची.
हीच खरी सेवा पांडुरंगाची. पण आमच्यासारखे मूर्ख जिवंतपणात तर सेवा नाही करत, तर मेल्याच्या नंतर जलेबीचं जेवण जेव्हा अवश्य देतात. केव्हा? तेरवाईमध्ये दिखाव्यासाठी, नाही का? यायला नाही म्हणून नाही, पण अशाच समाजामध्ये इकडे संत म्हणतात आईच्या शब्दाचा भावार्थ काय आहे? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, जिच्यासाठी मध्ये भगवंताचा वास आहे आणि ते आपल्या बाळाची काळजी घेते, लालन पालन करते. कितीतरी काबाड कष्ट करून त्रास आणि दुःख सोसून त्या बाळाला जन्म देणारी म्हणजे आई आहे. असा सामर्थ्य कोणामध्ये आहे का? नाही आहे. आणि म्हणून उशी मागून द्यायची ना, तेच अनमोल अशी आई या पटोडे परिवारातून निघून गेली. मग आता किती काही पैसे देतील, चारही भावाने 1-1 लाख रुपये जरी जमा केला तर तशी माय असतील का? मिळेल का जे? ओ महिला मंडळी बोला, माय मिळेल? मायेची माया, मायेची ममता कधी विकत घेता येते का? नाही. अरे बाजारामध्ये जा, आईची ममता कधी घेऊन आणाल तर ते कधी मिळणार नाही. तिच्यासारखी दिसणारी एखादी बाई मिळेल, पण तशी प्रेम करणारी माय कधी मिळणार नाही. आणि म्हणून गेंदलाल जिगिरी म्हणजे बागडी टोला यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाच्या दानांचे हरिकीर्तनासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत आदर करा, कदर करा आणि जेवढी लायकी आहे तेवढी यांची सेवा करा. हीच खरी सेवा आहे त्या भगवंताची. अरे क्या किया, क्या किया, क्या किया रे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की बाबा रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. पाना था उसको तो खो दिया. आता गेलेली आई
किती काही पैशानं घ्याल पण आता मिळणार नाही. म्हणून सुंदर असं गीत आहे त्या आईसाठी. या गीताच्या माध्यमातून कवी काय म्हणतात, आई माझी मायेचा सागर गुलाबीने जीवन आकर.
पंढरीनाथ भगवान की जय. तसेच उर्मिलाबाई पडोळे या माताजीकडून 30 रुपयाचे दान आमच्या हरिकीर्तनात आले. धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच दिगंबरजी पडोळे दिगंबरजी पडोळे मकान मालिक यांच्याकडून सुद्धा या हरिकीर्तनामध्ये आणि या आईच्या गीतावर 100 रुपयाचे दान आले. भगवान परमपिता परमेश्वरांची मनोकामना पूर्ण करू आणि स्वर्गीय आईच्या आत्म्याला शांत प्रदान करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वैसे उर्मिलाबाई पटोले इनकी ओर से हमारे भजन मंडल को भी 20 रुपए की राशि प्राप्त हुई है. धन्यवाद. उसी प्रकार श्रीमान गेरलाल जी पूज्य बांगीटोला निवासी इनकी ओर से भी हमारे मंडल को 50 रुपए की राशि प्राप्त हुई है. धन्यवाद धन्यवाद. राजकन्याबाई गिरे म्हणजे मुक्काम बागडीटोला यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे दान आमच्या हरिकीर्तनात आले. धन्यवाद. भगवान परमपिता परमेश्वरांची मनोकामना पूर्ण करू. धन्यवाद. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आपला विषय आज 13वीचा आहे. 13वीचा भंग घेण्याच्या आधी महिला मंडळींना निवेदन आहे की एकदा 2 हाताची टाळी वाजवून भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या नामाचा गजर आणि मग आपल्या या 13वीच्या विषयाला सुरुवात होणार. हरी विठ्ठल 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 हरी
लागला गोपाल कृष्ण भगवान की जय हो. तर आपला विषय तेरवीचा आहे. तेरवी म्हणजे ते म्हणजे चैतन्य शक्ती आणि नी म्हणजे र म्हणजे रजापासून, वि म्हणजे विजयापासून देहाची निर्मिती झाली. आणि म्हणून या 3 गुणाच्या 5 तत्वाच्या शब्द धातूच्या ढाच्यामध्ये जे राहणारी शक्ती आहे तिला आम्ही तुम्ही आत्मा म्हणतो ना, तेच आत्मा निघून गेली. आणि म्हणून ते गेलेल्या आत्म्याच्या शांतीसाठी आज हा तेरवीचा कार्यक्रम या पडोळे परिवारात ठेवण्यात आलेला आहे. मग आजची रात्र गोड द्यायला पाहिजे नाही जी. याच्यावर इमारती दिला, इमारती म्हणतात नाही, बुंदीला बारीक वाली त्याच्या गोड झाला का याच्या तेरवीचा कार्यक्रम? गोड झाला. झाला गोड झाला. गोड झाला. कोणत्याना गोड होते? हरिनामाना गोड होते नाही का? पण आवडीना हरि कीर्तनात बसा, श्रवण करा. नाही तर कहा गए थे? तो कुराड़ी में गए थे पटोड़ी जी के यहाँ. क्या खाए? तो दबा दबा के इमरती खाए और दाल चावल रोटी सब्जी कड़ी वगैरह. और खाने के बाद में फिर इधर उधर लुढ़क के सो गए. कहाँ गए थे? कहीं नहीं. और क्या लाए थे? कुछ भी नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण कशासाठी आलो? यायच्या घरीच नाही, या संसारात आम्ही कशासाठी आलो? तर सर्वाला एक ना एक दिवस जावायचं आहे. आज यायचं हरची आई गेली होती, आम्ही तुम्ही सर्व जाणार. कारण आया है सुजाएगा राजा रंग, कोई सिंहासन चढ़ चले तो कोई बांध गया. म्हणून आपण आलो कशासाठी आणि का म्हणून आलो याच्याबद्दलच सुंदर भंग आहे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा. आणि त्या भंगाच्या माध्यमातून काय म्हणतात ते आम्हा तुम्हाला अगा उपजला प्राणी देवा
गाणराय संसार
अगं कंचन काया जाईल वाया हो जाईल मातीत जाईल मातीत ते गीताबाई टिकणार नाही या कोराडी गावात पंढरनाथ भगवान की जय हो, जय हो। गोपाल कृष्ण भगवान की जय हो। काय नाव? दिगंबरजी हा दिगंबरजी पटोडे यांच्याकडून हरिकीर्तनात आणखी मागून यायचे छत्ता दुसऱ्याच्या पंजाबरावजी पडोळे. हा गीता सॉरी पंजाबरावजी दिगंबरजी पटोडे आणि पंजाबरावजी पटोडे यांच्याकडून 100 रुपयाचे दान स्वर्गीय माताजीच्या हरिकीर्तनामध्ये आले आहे. धन्यवाद. भगवान परमपिता परमेश्वर यांची मनोकामना पूर्ण करो आणि स्वर्गीय आईच्या आत्माला शांती प्रदान करो. धन्यवाद. धन्यवाद. बोला भाऊ एकाच भजन बोला ना. फरमाईश सुनाओ ना जी. दिगंबरजी पडोळे. हेलो 90 रुपये 100. श्रीमान दिगंबर जी पटोले 100 रुपये. पुरानी निवासी, इनकी ओर से हमारे भजन मंडल को 100 रुपए की राशि प्राप्त हुई है. धन्यवाद. उसी प्रकार श्रीमान पंजाबरावजी पटोले ग्राम पुरानी निवासी, इनकी ओर से 50 रुपए की राशि प्राप्त हुई है. वैसे ही पहाड़रावजी पटोले पुरानी निवासी, इनकी ओर से भी हमारे मंडल को 50 रुपए की राशि प्राप्त हुई है. धन्यवाद. धन्य दानदाता भाइयों. पार्वताबाई लाजेवार आणि मुलाबाई कुराडे यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाचे दानाला धन्यवाद. धन्यवाद. हा तसेच शेवंताबाई विशेष कुराडे यांच्याकडून सुद्धा 10 रुपयाचे दानाला धन्यवाद. धन्यवाद. अरे तूने गफलत में खोई जिंदगानी, जिंदगानी अब समझ पड़ी रे तेरी